तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि मी तुमचा होस्ट पांडुरंग गवळी. मित्रांनो, आता आपण पालीमध्ये जो की बल्लाळेश्वर गणपती या ठिकाणी आपण, आणि या ठिकाणी आपल्याला एक सरसगड म्हणून किल्ला आहे, तो आज एक्सप्लोअर करणार आहोत. त्या सरसगडला अजून दोन नावांनी पण ओळखलं जातं, जो की पगडीचा किल्ला, कारण जो पगडीच्या आकाराचा आहे, आणि पालीचा किल्ला पण म्हटलं जातं. आता तुम्ही एक्झाम्पल इथे या, इकडून तुम्ही तामिनी घाटातून आले पाली मार्गाने, तर तुम्हाला ह्या साईडला सिमिटी रोड लागतो. इथे फलक पण लिहिला आहे सरसगड म्हणून. या ठिकाणी सिमिटी रोड लागतो, इथूनच आपल्याला वरती ट्रेक स्टार्ट करायचा आहे. आणि या ठिकाणी इकडे आपल्याला गणपती मंदिराकडे जायला रोड आहे. ह्या मेन रोडलाच हा सिमिटी रोड लागला नाही, ते फलक लिहिलाय, इथूनच तुम्हाला वरती जायचं. चला तर आता आपण ट्रेक स्टार्ट करू. जवळजवळ 7:30 वाजले, 7:30ला ट्रेक स्टार्ट करतोय. चला निघूया मित्रांनो. ट्रेक स्टार्ट केलाय आपण, आणि सिमिटी रोडने वरती आलं ना, आपल्याला अशी कच्ची पायवाट पाहायला मिळते, आणि पूर्ण जंगलामधून पाहायला ट्रेक आहे. चला निघूया. वरती पण भरपूर लोक गेलेत, आज काय भीती नाही एवढी. चला 10 मिनटं आपण जी स्टीप पॅच आहे तो कव्हर करून आल्यानंतर आपण सपाट भूभागावरती येतो, आणि इथून आपल्याला सरसगड स्पष्ट दिसतो. आता इथून आपल्याला हा थोडासा जंगल पॅच आहे, तो एकदम स्टीप आहे. बघू, तो कव्हर केल्यानंतर आपण जे ऐतिहासिक कातळ कोरीव पायऱ्या आहे त्या ठिकाणी जाऊन पोहोचतो. चला निघूया. अष्टविनायकांपैकी एक गणपती असलेला पालीचा श्री बल्लाळेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही गड चढायला घेतला. सकाळच्या थंड वातावरणात गड चढायला खूप मज्जा येणार म्हणून आम्ही खूप उत्साहामध्ये होतो. गड चढतोय. ह्या गडाचा छोटासा इतिहास असा आहे. आता ह्या गडाला शक्यतो ज्याच्या नावाने ओळखलं जातं, पालीचा गणपती, पाली गावामुळे ह्याला पालीचा गड पण म्हटलं जातं. आणि हा पगडीच्या आकाराचा किल्ला असल्यामुळे आहे ना, ह्याला पगडीचा गड सुद्धा म्हटलं जातं. पण शक्यतो सरसगड या नावाने हा किल्ला फेमस आहे. आणि हा किल्ल्याचा इतिहास म्हणजे ह्या किल्ल्यावरती शेवटपर्यंत भगवा फडकत राहिला ह्या किल्ल्यावरती. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर हा किल्ला संभाजी महाराजांकडे गेला. संभाजी महाराजांनंतर हा किल्ला मुघलांनी जिंकून घेतला, आणि मुघलांनंतर हा किल्ला तारा राणी यांनी जिंकून घेतला, आणि हा किल्ला शेवटपर्यंत मराठ्यांमध्येच राहिला. म्हणून असं म्हणतात, ह्या किल्ल्यावर शेवटपर्यंत भगवा फडकत राहिला. असा छोटासा इतिहास आहे या किल्ल्याचा. हा किल्ला कोणी बांधला हे आतापर्यंत इतिहासात नोंद नाहीये. 1671ला खुद्द शिवरायांनी या गडासाठी तब्बल 2000 होणांची तरतूद केली. सातवाहन काळापासून खंबीरपणे उभा असणाऱ्या या गडाने स्वराज्य स्थापनेचं कार्य उघड्या डोळ्यांनी पाहिलंय. स्वराज्य रक्षणाचं कार्य करणाऱ्या या गडाने घनगड, कोरीगड, सुधागड, बोरवाट व आजूबाजूच्या परिसराची जबाबदारी पूर्वीपासूनच उचलली आहे. सातवाहन काळापासून अगदी काल परवापर्यंतचा इतिहास या गडाच्या पोटात दडलाय. या गडाला इंग्रजांनी कधी ताब्यात घेण्याचा प्रयत्नही नाही केला, म्हणून या गडावर शेवटपर्यंत भगवा फडकत राहिला असा पाली गावचा स्वराज्यरक्षक किल्ले सरसगड. आज रविवार असल्या कारणाने गडावर आपल्याला भरपूर अशी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत होती. केल्यानंतर आपण ह्या कातळी कोरलेल्या पायऱ्या, म्हणजे एका खडकामध्ये कोरलेल्या पायऱ्यांपाशी येऊन पोचतो. आता जवळ आल्या त्या ऐतिहासिक पायऱ्या, ज्या कातळ कोरीव आहे. आणि ह्या साईडला बघा पालीगाव, पूर्ण पालीगावाचा परिसर ह्या साईडला दिसतो. जास्त अवघड नाहीये, इझी. इथं आपल्याला एक रोप पाहायला मिळतोय. रोपच्या साहाय्याने वरती जायला येतं, कारण थोडं डिफिकल्ट वाटतं आपल्याला. चला आपण जाऊया.
माझ्या पाठीमागे या. पूर्ण पाऊण तासाच्या चढाईनंतर आपण येऊन पोहोचतो ऐतिहासिक असलेली ही कातळकोरी गुहा, सरसगडवरील सगळ्यात फेमस गुहा आणि या दोन्ही खिंडीच्या मध्ये असलेल्या कातळकोरीव पायऱ्या. ही पण या गडाचं अट्रॅक्शन आहे. हे दोन ही कातळकोरी गुहा आणि अट्रॅक्शन करणाऱ्या पायऱ्या. तर आता आपण पायऱ्यांनी वर जाणार आहे. गुहेमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं ते तुम्हाला दाखवतो. आता ह्या कातळकोरी गुहामध्ये काय आतमध्ये पाहायला आपण बघू. चला या माझ्या पाठीमागे. पूर्ण खाली बसून इथे यावं लागतं. दिसतंय ना, क्लिअर दिसतंय ना. या आतमध्ये या, तुम्हाला दाखवतो. द्या इकडं. हे पहा मित्रांनो, आतमध्ये पूर्ण गुहा आहे. हे स्ट्रक्चर बघा गुहेचं. हे पहा मित्रांनो, पूर्ण कातळामध्ये कोरलेली गुहा आहे. हे पहा, आणि खूप लांब आहे ही गुहा. आपण सरसगडावरती दुसरं अट्रॅक्शन म्हणजे ह्या कातळकोरीव पायऱ्या या ठिकाणी पोहोचलोय. या ठिकाणी पोहोचायला आपल्याला कमीत कमी एक पाऊण तास तरी लागतो. तुम्ही जर नॉनस्टॉप आला तर पाऊण तास लागतो. तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही कसं येतात. आता ह्या कातळकोरीव पायऱ्या टोटली 91 पायऱ्या आहे. आपण वरती जाऊन बघू. जरी येत असाल पावसाळ्यात वगैरे थोडी तुम्ही काळजी घ्या, कारण ह्या पावसाळ्यात पूर्ण स्लिपरी होतात. चला आपण वरती जाऊया. सरसगडाची बांधणी साधारणपणे सातवनकालीन असावी, पण गडाचा सर्वप्रथम उल्लेख आढळतो तो सय्यद अली तब्तबा यांच्या पुराणिमास या ग्रंथामध्ये. या ग्रंथानुसार हा किल्ला 1482-83 दरम्यान निजामशाहीमध्ये दाखल झाला. पुढे निजामशाहीच्या अस्तानंतर गड आदिलशाहीमध्ये गेला, पण मराठ्यांनी त्यांच्याकडून तो जिंकून घेतला. यावेळी नारू मुकुंदाने दाखवलेल्या पराक्रमामुळे शिवरायांनी सुधागड सोबतच या गडाची जबाबदारी त्यांच्याकडे दिली. 1671 शिवरायांनी या गडाच्या डागडुजीसाठी 2000 होणांची तरतूद केली. 1688 हा गड मुघलांकडे गेला. मग पुढे मुघल, सिद्दी, पुणे पेशवे असा या गडाचा प्रवास राहिला. आता आपण येऊन पोहोचलो या गडाचा पहिला प्रवेशद्वार पाली दरवाजा या ठिकाणी येऊन पोहोचलोय. तुम्ही पाहू शकता पूर्ण कातळांमध्ये कोरलेला हा दरवाजा आहे. एका खडकामध्ये कोरलेला हा दरवाजा आहे. आणि आतमध्ये आपल्याला सुरक्षा चौकी म्हणजे देवडी, त्याला देवडी ही म्हटलं जातं, एकदम सुस्थितीमध्ये पाहायला मिळतो आपल्याला दरवाजा. आणि गडावर जे संस्था आहे जे गड संवर्धन करतात त्यांच्याद्वारे हा नवीन दरवाजा बसवण्यात आलाय, जे की खूप मस्त काम करतात. आतमध्ये या ठिकाणी पूर्ण सुरक्षा म्हणजे सैनिक असतात त्यांच्यासाठी बनवलेली देवडी राहते, पहा तुम्ही. आणि एका कातळामध्ये पूर्ण खडकामध्ये कोरलेली. वरती बघा ह्या पायऱ्या. दरवाज्यावरती चढून आल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी काही किल्ल्याची माहिती आणि त्या किल्ल्याचा पूर्ण फलक दिलाय. आणि या इकडे आपल्याला बोर्ड दिलाय. इथून आपल्याला बाले किल्ल्याकडे जायचंय. आणि इकडे एक झेंडा बुरुज आहे त्या साईडला, पूर्ण पडलेल्या अवस्थेत आहे. आता आपण आहे ना किल्ल्याच्या दरवाजाच्या वरती असणारा झेंडा बुरुज या ठिकाणी आहे. थोडं पडलेल्या अवस्थेत पाहायला मिळतो आपल्याला, पण काही ज्या बेसिक वास्तू त्या आपल्याला पाहायला मिळतात.
बेसिक वस्तू आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही पहा. सुधागडाप्रमाणेच सरसगड देखील भोर संस्थानांच्या ताब्यात होता. आता आपण दरवाजाच्या वरती असणाऱ्या बुरुजाच्या साईडला आपल्याला एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. या ठिकाणी पहा. सध्या याच्यामध्ये पाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि स्वच्छ पाणी नाहीये. आणि पाण्याच्या एक्झॅक्ट टाक्याच्या बाजूला आपल्याला काही पुरातन वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात, जे की पूर्ण भग्न अवस्थेत आहे. जे बेस आहे तो बेसच आपल्याला पाहायला मिळतो आणि पूर्ण इथं गवत आहे ना, त्याच्यामुळे जास्त एवढं पाहायला नाही मिळत. चल, आता आपण बालेकिल्ल्याकडे जात होतो. त्या ठिकाणी आपल्याला हा दक्षिण साईडचा बुरुज पण पाहायला मिळतो, दक्षिण बुरुज. पण इकडे जायला वाट नाही, कारण पूर्ण गवत आहे. त्याच्यामुळे हा बुरुज आपण स्किप करतोय. आणि तुम्ही पण आले तर स्किप करा, कारण गवतामध्ये काय पण असू शकतं. त्याच्यामुळं फक्त इथूनच पहा. या ठिकाणी दक्षिण बुरुज ह्याच्या एक्झॅक्ट तटबंदी पर आपल्याला शौचकूप पाहायला मिळतं, जे की पुरातन शौचालय. पहा तुम्ही. या ठिकाणी आपल्याला बालेकिल्ल्याच्या पोटात एक पाण्याचं टाकं खोदलेलं दिसतं आपल्याला. तुम्ही पहा. हे पहा, पूर्ण बालेकिल्ल्याच्या पोटामध्ये खोदलेलं आहे. आणि या इकडे आपल्याला काय ते पाहायला मिळते बघा. काल रात्री खूप भटकी मंडळी टेंट लावून राहिलेत. या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळते बघू. या ठिकाणी छोटीशी गुहा पाहायला मिळते. या किल्ल्यावर आपल्याला पाण्याची टाकी भरपूर पाहायला मिळतात. ह्याच्यावरूनच आपल्याला समजतं या किल्ल्यावर पाणी साठा भरपूर असावा. या ठिकाणी पण एक आपल्याला कोरीव टाकं पाहायला मिळतंय, खडकांमध्ये कोरीव. तुम्हाला माहीतच असेल आता एवढी टाकी बांधण्याचा एकच उद्देश की हे खडक कोरून ह्याच्या मागून जे दगड बनवतात त्या दगडांची ही तटबंदी बनवलेली राहते. पाहू शकता. आणि पण आपल्याला एक आपण बालेकिल्ल्याकडे जातो ना, त्याच्या एक्झॅक्ट बाजूला भरपूर पाण्याची टाकी पाहायला मिळतात. जिथे एक फलक लावलेत, पाण्याची टाकी 1, 2, 3 असे 10 पाण्याची टाकी पाहायला मिळतात आपल्याला या किल्ल्यावरती. आता आपण आहे ना बालेकिल्ल्याकडे जात होतो. आपल्याला लेफ्ट साईडला कातळ कोरी खोली पाहायला मिळली आहे, तुम्ही पाहू शकता. त्याच्या एक्झॅक्ट समोर आपल्याला गुप्त दरवाजा पाहायला मिळाला. पहिले हा गुप्त दरवाजा पाहू शकता तुम्ही. कित्येक वर्ष माती आणि दगडाखाली बुजून गेलेला समस्त सरसगड सेवेकऱ्यांच्या कष्टाने नवसंजीवनी मिळालेला तटबंदीतील गुप्त दरवाजा. हा पुढे हा कामाआधी बघा असा होता आणि कामानंतर असा होता. काम सुरू केलं ह्याचं 29/10/2023 ला आणि समाप्त झालं 11/2/2024 ला. हा कामाआधीचा दरवाजा पूर्ण बुजलेला मातींमध्ये आणि ह्या कामानंतरचा पूर्ण बघा. खूप चांगलं काम आहे. दुर्गसेवक किंवा मराठा फाउंडेशन यांच्यातर्फे हे काम करण्यात आले. मस्त बेस्ट एकदम थम्सअप. आता आपण खाली जाऊ, गुप्त दरवाजा कसा आहे ते पाहू. या
या हळूहळू या, सावकाश या आतमध्ये, सावकाश या. किती 1 वर्ष का गेलं या कामाला याचं उदाहरण आपल्याला इथे समजतं. हळूहळू या. आता खाली जात नाही कारण भरपूर ही आहे. तुम्हाला तर असं दाखवतो मी. खाली पहा. पूर्ण मोकळा श्वास दिला या गुप्त दरवाजाला या सेवकांनी. थोडं पुढे आलो तर आपल्याला बालेकिल्ल्याच्या साईडला काही कातळ कोरीव शिल्प पाहायला मिळतात आणि त्याच्यासमोर ही मजबूत अशी तटबंदी पाहायला मिळते. या तुम्हाला दाखवतो. ही पहा मित्रांनो, कातळ कोरीव खोली क्रमांक 5. ते पूर्ण 4 क्रमांक आहे. एवढे दाखवण्यासारखे नाही म्हणून मी नाही दाखवले. ही दाखवण्यासारखी आहे. बघा किती खोल ही कातळ कोरीव खोली. आतमध्ये दाखवा. या इकडे. इकडे पण बघा किती खोल आहे. इथे आपल्याला राहण्यासाठी सोय पण होऊ शकते. या ठिकाणी आपल्याला गडावरती असणारा दिंडी दरवाजा पाहायला मिळतो. चला आपण पाहू. या सावकाश या. हा दिंडी दरवाजा क्रमांक 1. तुम्ही पुढे येऊन असा पाठीमागून दाखवा दरवाजा. हा तुम्ही पाहिला हा दिंडी दरवाजा क्रमांक 1. या ठिकाणी थोडी तटबंदी, बुरुज पण आहे आणि खाली काय पाण्याचे टाके ते पण पाहू आपण. हळून या. पाय स्लिपर होता का गवतानी. हळून या तुम्ही. दिंडी दरवाजाच्या पासून खाली आलो. खालच्या बाजूला आपलं एक कोरीव पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. पाण्याचे टाके क्रमांक 9. आपल्याला इथे आहे ना गडावर असणारा महादरवाजा पाहायला मिळतो. बघू आपण महादरवाजा कोणत्या अवस्थेत पाहायला मिळतो आपल्याला. या माझ्या पाठीमागे. थोडं सावकाश आहे तुम्ही. द्या इकडे. तुम्ही उतरा. हे बघा हा महादरवाजा सध्या स्तूपस्थितीमध्ये पाहायला मिळतो आपल्याला. कालांतराने आहे ना वादळ वारा याने आहे ना मातीने खूप बुजलेला होता. पण काही संस्था जे गड संवर्धन करतात त्यांच्याद्वारे हा दरवाजाला मुक्त श्वास देण्यात आला. या पुढे बघू आपण. बघा गडावर येताना आपल्याला 2 वाटा आहे. हा महादरवाजाची एक वाट आणि पाली दरवाजाची एक वाट. पण तुम्ही सध्या त्या वाटेने या कारण ही वाट एवढी वापरात नसल्यामुळं या वाटेने यायचा प्रयत्न करू नका तुम्ही. या ठिकाणी महादरवाजाच्या वरती आपल्याला काही पुरातन वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. तुम्ही पहा. या इकडे सगळे पुरातन वाड्याचे अवशेष आहे.
आणि या इकडे दिंडी दरवाजा क्रमांक 2 आहे, तो पण पाहूया आपण. चला. आता आपण सध्या आहे ना गडावरच्या दिंडी दरवाजा क्रमांक 2 वरती आहे. या ठिकाणी तिकडून जायला थोडीशी वाट आहे, पायवाट जी बनवलेली, पण सध्या थोडी रिस्क आहे म्हणून आपण जात नाही. आपण सध्या आता बालेकिल्ल्याकडे जाऊया. सध्या आलो बालेकिल्ल्यावरती. थोडी बालेकिल्ल्यावर येणारी जी वाट आहे थोडी डिफिकल्ट आहे, म्हणजे जे नवीन ट्रेकर आहे, नवीन लोक येतात त्यांच्यासाठी डिफिकल्ट आहे, पण तशी इझी आहे, काय वाटत नाही आहे. सध्या बालेकिल्ल्यावरती आलो या ठिकाणी मंदिर वगैरे, आणि एक्झॅक्ट ह्याच्या समोरच आपल्याला काय वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात, जे की पूर्ण भग्न अवस्थेत आहे. इथे पण आणि खाली पण काय वाड्यांचे अवशेष आहे, ते पूर्ण पडलेल्या अवस्थेत आहे. त्याचा बेस पाहायला मिळतो आपल्याला फक्त. आता सध्या आपण पुढे मंदिर आहे, पुढे काय पाहिलं ते बघू, मंदिर वगैरे ते पाहू आपण. आणि बालेकिल्ल्यावरून आपल्याला कोणत्या कोणत्या दुर्गांचे दर्शन होतं ते पण तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवतो. चला या पटकन. पण थोडे काय पुरातन वाड्याचे अवशेष आहे, ते पण पहा. या ठिकाणी पण आपल्याला काय वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात, पण पूर्ण गवत असल्यामुळं हे दिसत पण नाही आपल्याला. पुढे पाहू आपण काय. इथे आपल्याला खोदीव तलाव पाहायला मिळतो आणि तिथे मंदिर आहे. मंदिरात दर्शन घेऊ आपण. मित्रांनो, आत्ता आपण बालेकिल्ल्यावरच्या केदारेश्वर मंदिरापाशी या. ह्या किल्ल्यावर एकमेव हे मंदिर आहे, जे की महादेवाचं मंदिर. आपण प्रत्येक किल्ल्यावर पाहतो महादेवाचं मंदिर, हनुमानाचं मंदिर. या किल्ल्यावर एकमेव जे मंदिर आहे ते आहे. आता आपण जाऊ, दर्शन वगैरे घेऊ. ह्या मंदिरात आपल्याला एक छोटीशी शंकरांची पिंड पाहायला मिळते, हे पहा. आणि समोर आपल्याला महाराजांची मूर्ती पण लावलेली दिसते. आणि त्याच्या एक्झॅक्ट पाठीमागे आपल्याला एक तलाव पाहायला मिळतो, जे की खोदीव तलाव, मंदिराच्या एक्झॅक्ट पाठीमागे. आता आपण आहे ना केदारेश्वराचं दर्शन घेतलं, त्याच्या एक्झॅक्ट समोर आपल्याला मस्त पाली गावाचा व्ह्यू दिसतो, तुम्ही पहा. नदी कोणती आहे? मित्रांनो, आत्ता सगळा किल्ला एक्सप्लोर झालाय, दर्शन वगैरे घेतले. आणि ह्या बाले किल्ल्यावरती, सरसगडाच्या बाले किल्ल्यावरून आपल्याला 4 दुर्ग आत्ता सध्या स्पष्ट दिसतात. बाकीचे दिसतात, तुम्ही समोर पाहू शकता. आपण काल केलेला सुधागड एक दिसतो,
सुधागडच्या एक्झॅक्ट इकडे ह्या साईडला ह्या साईडला सुधागड एक दिसतो. सुधागडच्या एक्झॅक्ट पाठीमागे घनगड दिसतो. इकडे तैलबैला आणि ह्या साईडला कोरायगड. तुम्हाला कॅमेरामध्ये स्पष्ट दिसत नसेल, पण मला इथून थोडं स्पष्ट दिसतंय. सुधागड, घनगड, तैलबैला आणि कोरायगड हे स्पष्ट दिसतात. तुंग तिकोना पण दिसतात, पण वातावरण एवढं क्लिअर नसल्या कारणाने कॅमेरामध्ये सध्या दिसणार नाही. बालेकिल्ला एक्सप्लोअर केलाय. बालेकिल्ला पाहायला काही वाड्यांचे अवशेष जे भग्न अवस्थेत पाहायला मिळतात. केदारेश्वर मंदिर, खोदीव तलाव एवढंच पाहायला मिळतं. आणि किल्ल्यावरून काय किल्ले पाहायला मिळतात, त्यांचा व्हिडिओ घेतला. आता बालेकिल्ला उतरू. थोडा थरारक पॅच आहे, ते ॲडव्हेंचर तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. चला. मित्रांनो, पूर्ण गड एक्सप्लोअर केलाय, बालेकिल्ला पण एक्सप्लोअर केलाय. एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला एक्सप्लोअर झाला, कारण सकाळी 7-7:30ला ट्रेक स्टार्ट केलेला सरसगड किल्ल्याचा हा. आणि 7:30 वाजता किती वाजले? 11 वाजले. जवळजवळ 3-3.5 तासात आपण एक्सप्लोअर केला किल्ला एकदम चांगल्या प्रकारे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्ही जे चॅनलला सबस्क्राईब करता, कमेंट करता, त्याच्यावरून तुम्हाला मोटिवेशन मिळतं. तर भेटू अशा वेगळ्या आणि एक भन्नाट किल्ल्यासोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. कुठला ब्लॉग आहे? मित्रांनो, आत्ता आपण आहे ना पाली खोपोली मार्गावरून आतमध्ये 2 किलोमीटर आलो ना, तर आपल्याला उंबरखिंड, जो उंबरखिंडचा इतिहास आहे मी तुम्हाला तिथं जाऊन सांगेन. आतमध्ये थोडं चालत जायचं आहे या रोडवरून. तर चला आपण उंबरखिंडीकडे जाऊ, बघू. उंबरखिंडी जवळ आहे. उंबरखिंड म्हणजे या ठिकाणी मोठा इतिहास आहे या जागेला. जेव्हा कारतलब खान, मुघल सरदार आहे जो कारतलब खान, उत्तर कोकण काबीज करण्यासाठी येत होता, 20,000 सैनिक घेऊन येत होता मोठे. त्यावेळेस लोणावळ्याच्या आंबेनळी घाटाच्या एका बाजूने स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसऱ्या बाजूने नेताजी पालकर यांनी त्या कारतलब खानाला या खिंडीत असा अडवला की तो कारतलब खान पूर्ण महाराष्ट्र सोडून पळाला. आणि या मराठी आणि मुघल यांच्यात झालेल्या घनघोर लढाईमध्ये शेवटी मराठ्यांचा विजय प्राप्त झाला. हीच ती ऐतिहासिक आणि एक मौल्यवान जागा म्हणता येईल आपल्याला, तीच ही उंबरखिंड.